मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री, लेखिका आणि निर्माती मधुगंधा कुलकर्णी यांनी फार्म हाऊसवरील त्यांचा खास अनुभव सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे. स्वतःच्या जमिनीवर डाळ, तांदूळ आणि फळं पिकवण्याचा आनंद वेगळाच असल्याचं सांगत त्यांनी चाहत्यांना एक खास संदेश दिलाय. शक्य असेल तर जमिनीचा छोटासा तुकडा घ्या आणि स्वतःचं अन्न स्वतः पिकवा असं आवाहन करत मधुगंधा कुलकर्णी नेमकं काय म्हणायला पहा. मला तुम्हा सगळ्यांबरोबर एक अत्यंत आनंदाची गोष्ट शेअर करावीशी वाटते, जी फार्म हाऊस नंतर माझ्या अनुभवास आली. फार्म हाऊस घ्यायच्या आधीपर्यंत मी सगळं मार्केटमधून घ्यायचे, फळं, भाज्या, डाळ, तांदूळ सगळं. आणि जेव्हा मी फार्म हाऊस घेतला तेव्हा मी माझं तांदूळ लावू लागले, डाळ लावू लागले, त्याच्यानंतर झाडं लावली खूप सारी. आणि आता ती झाडं तर इतकी मोठी झाली आहेत की मला त्यांची फळं मिळायला लागली आहेत. आणि जेव्हा आता मी त्या फळांचा आस्वाद घेते तेव्हा मला आपण फार्म हाऊसवरती लावलेल्या झाडांच्या फळांचा आणि मार्केटमध्ये मिळणाऱ्या फळांच्या चव आणि क्वालिटीमधला फरक जाणवतो. डाळ तांदूळातला फरक तर मला आधीपासूनच माहिती होता. माझी तुम्हा सगळ्या मित्रमैत्रिणींना कळकळीची विनंती आणि आवाहन असं आहे की ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी जमिनीचा एक छोटासा तुकडा जिथे कुठे मिळेल तिथे जरूर घ्यावा. आपली झाडं लावावीत, पर्यावरणाला हातभार लागेल हा भाग आहेच आहे. पण तुम्हाला त्याची जी ऑर्गॅनिक फळं मिळणार आहेत ना, त्याची तुलना मार्केटमध्ये मिळणाऱ्या फळांची होऊ शकत नाही. आपला डाळ तांदूळ आपण उगवणं आणि तो शिजवून खाणं ह्याच्यासारखं दुसरं सुख नाही आहे. आणि फ्युचर हेच आहे की आपण आपल्या जमिनीचा तुकडा घ्यायचा आणि आपलं अन्न आपण उगवायचं. बाकी देतो सगळं काही आपल्याला निसर्गाचा विजय असतो. प्रेक्षको मधुगंधा कुलकर्णी आणि त्यांचे पती व दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी मिळून वाडा येथे उभारलेल्या फार्म हाऊसचं नाव हिरण्य आहे. जमीन घ्या सुखी रहा असं कॅप्शन देत मधुगंधा यांनी फार्म हाऊसचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. या व्हिडिओवर कलाकार आणि चाहत्यांनी विविध कमेंट्स करत त्यांचं कौतुक केलंय. प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान लिहिते की किती छान, तर अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर यांनीही कमेंट करत मधुगंधा कुलकर्णी यांचं कौतुक केलंय. तसंच लोकप्रिय अभिनेत्री किशोरी अंबिये कमेंट करत म्हणतात की परफेक्ट 100%. प्रसिद्ध अभिनेत्री आशा शेलार चांदोरकर कमेंट करत म्हणतात की मेहनतीशिवाय फळ मिळत नाही, स्वतः लक्ष घालावं लागतं, वेळ, पैसा आणि आवड असणं महत्त्वाचं, मीही अनुभव घेत आहे, तुझ्या पिकांची भरभराट हो या सदिच्छा. एकाने लिहिलंय की इथून पुढच्या काळात ज्याच्याजवळ कमीत कमी 2 ते 3 एकर जमीन आहे तो सगळ्यात मोठा श्रीमंत असेल. आणि ती जमीन जर ओलिताखालची म्हणजेच बारमाही पाणी उपलब्ध असणारी असेल तर मग तो श्रीमंतांचा श्रीमंत माणूस असेल. एकीने लिहिलंय की अगदी खरंय मॅडम, आम्ही पण आमच्या शेतात खूप झाडे लावलीत, निसर्गाचा विजय असो. एक जण लिहितात की एकदम बरोबर बोललात तुम्ही, निसर्गच सर्व काही आहे. तर एक जण कमेंट करत म्हणतात की अगदी खरं आहे, मातीशी नातं ठेवणं खूप गरजेचं आहे आणि हीच आपली संस्कृती. प्रेक्षको मधुगंधा कुलकर्णी यांच्या आपलं अन्न आपणच उगवायचं या निर्णयाबाबत तुम्हाला काय वाटतं? तुम्ही तुमच्या शेतात कोणतं पीक घेता हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की शेअर करा. दरम्यान आपल्याला आपल्या पुढच्या पिढीसाठी काय करायचं असेल तर झाडं लावण्यासारखा सुंदर उपाय नाही असं म्हणत मधुगंधा कुलकर्णी यांनी काही दिवसांपूर्वी हिरण्य फार्म हाऊसमध्ये वृक्षारोपण करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. यावेळी त्यांनी नेमकं काय सांगितलं होतं पाहूयात. आपल्या मागे आपलं नाव राहू न राहो, काम राहू न राहो, पण आपल्या मागे आपण लावलेली झाडं मात्र जरूर राहावीत. मुंबई पुण्याच्या एसी फ्लॅट्समध्ये, ऑफिसेसमध्ये आणि गाड्यांमध्ये आपल्याला 40 ते 45 डिग्री सेल्सिअस म्हणजे नेमकं काय ते कळत नाही, पण इथे फार्म हाऊसला आल्यानंतर त्या उन्हाची झळ जाणवते. आत्ता सकाळचे फक्त 9 वाजलेत आणि ऊन इतकं प्रखर आहे की 5 मिनिटं जरी उन्हात उभे राहिलो तरी अंग भाजून निघेल. आणि अशा कडकडीत उन्हामध्ये महत्त्व जाणवतं ते झाडाच्या सावलीचं. या उष्णतेवर उपाय एकच आहे, झाडं लावणं. निसर्गाने आपल्याला आत्तापर्यंत जे काही दिलेलं आहे त्याचं ऋण चुकवायचं असेल, आपल्याला आपल्या पुढच्या पिढीसाठी काही करायचं असेल तर झाडं लावणं ह्यासारखा सुंदर उपायच नाही आहे. आपण 1-2 फुटांचं रोप लावतो आणि त्याचं 15-20 फुटांचं जेव्हा झाड होतं आणि त्या झाडाची सावली मिळू लागते आणि त्याची फळं मिळू लागतात, तेव्हा जो आनंद होतो ना तो शब्दात मांडताच येणार नाही. झाडं ही निसर्गाने निर्माण केलेली किती सुंदर गोष्ट आहे. आपण झाडाला आयुष्य दिलं तर झाड आपल्याला काय देत नाही हो. झाड आपल्याला ऑक्सिजन देतं, सावली देतं, फळं देतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माया देतं. निसर्गामध्ये या मायेची देवाणघेवाण अखंड चालू राहो आणि निसर्गाचा विजय असो. प्रेक्षको, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.